जसं जसं पंढरपूर जवळ येत आहे उत्सुकता वाढली आहे. चंद्रभागा तीरावरती पूर्ण गर्दी आहे, पूर्ण घाटावरती पूर्ण सगळी भक्तभाविक आलेले आहेत. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आलेलो आम्ही इकडे वाजेगावमध्ये, पंढरपूरच्या अगोदर फलटणमध्ये. तर इथून आपण चाललो आहे पंढरपूरला. मागच्या वेळी बघितलं असेल प्रवासाचा, पनवेल ते आम्ही वाजेगावपर्यंत आम्ही आलो. तर इकडे स्टे केला, कारण की पंढरपुरात जाऊन तिकडे खूप गर्दी असणार, म्हणून आम्ही आदल्या दिवशी इकडेच थांबलो. आणि आपले मित्र होते सागर भाऊ, तुम्हाला दाखवतो इकडे बघा. हॅलो. आणि इकडे आमचे संपूर्ण फलटण हे भाऊ आहे तिकडे सगळेजण. आम्ही काल येऊन मस्त स्टे झाला इकडे. कसं वाटलं? भारी ना? एकदम भारी. आता सकाळी उठलो लवकर आम्ही आणि इथून जायचं आहे पंढरपूरला. तर इथून तासाभराचं अंतर असेल ना, 1-1.5 तास जाईल. तर गाडी काय पूर्ण पंढरपुरात जाणार नाही, त्याच्या अगोदरच तिकडे आपल्याकडे पार्किंगला गाडी थांबवायची आहे. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन म्हणजे कळत दर्शन घेऊ, पूर्ण परिसर फिरू. सकाळचं एकदम फ्रेश वगैरे झालं, एकदम छान वाटलं इथे. परिसर पण भारी आहे ना. बघूया नेक्स्ट टाइम कधी आलं तर येऊ परत. वर्षातनं एकदाच फेरी होते, पंढरपूरच्या निमित्ताने येतो तेव्हा. तर भाऊ वगैरे अगोदर आलेत, मी पहिल्यांदा आलो, पण मस्त वाटलं. थँक्यू भाऊ. भेटू पनवेलला, ते येत असतात. आलात की भेटू आपण पनवेलला पण. चला जाऊया. आपण गाडीने चाललो. आणि कुत्री बघा कसली आहेत, मजबूत कुत्री आहेत. लगेच नवीन माणूस कोणाला लगेच अटॅक करतात, पण त्याच्या ओळखतात आपल्याला. कालपासून मैत्री झाली. आणि इकडे आहे सुरेश. कसे आहे? बरं आहे का? बरोबर ना? मराठी बोलायला शिकतात ते. इकडे बघतात सगळं. कसा लागा? अच्छा लागा ना? काल मस्त जेवण वगैरे झालं आमचं एकत्र. आणि निघतो आम्ही आता पुढच्या प्रवासाला. आणि तुम्हाला इंटरेस्टिंग काय ना काहीतरी बघायला मिळेल. पण इकडचा परिसर यार लय भारी आहे, काय पण बोला. हे बिट्टू चल बाय. वाजेगाव ते पंढरपूर जायला रस्ता. आपण चाललोय मुंबईच्या दिशेने, परंतु इकडे आपल्याला CNG भरायचं आहे. CNG संपला आमचा. आम्हाला लक्षात नाही आलं, काल रात्रीच जायला होतं, लाईन नसती. पण आता जाऊया, बघूया काय गर्दी वगैरे आहे का. तुम्ही बघा ना, इकडे आजूबाजूला पूर्ण ऊसाची शेती आहे. कॉफी घेऊया. जरा फ्रेश वाटेल आणखीन. रस्ता पूर्ण मोकळा आहे आणि खाली आहे पूर्ण. पुढे जाऊन माहीत नाही, 1 तास दाखवते बरोबर इथून. जसं जसं पंढरपूर जवळ येत आहे उत्सुकता वाढली आहे. आणि रस्त्याला आता इकडची आजूबाजूची गावातली मंडळी सकाळी निघतात चालत, ते दिसत आहेत आम्हाला. पाठी मोकळा रस्ता होता, परंतु आता थोडी थोडी माणसं दिसायला लागली. आणि पुढे तर आता खूप जाम असणार तिकडे. आम्हाला बाहेरच गाडी लावायला लागली कुठेतरी. 6 किलोमीटर राहिलं फक्त. सोलापूर सरळ पंढरपूरला लेफ्ट घ्यायचं आपल्याला आता. पार्किंग बाहेरूनच आपल्याला नंतर लावून चालत जायचं आतमध्ये. वेगळ्या साईडला पालख्या वगैरे येऊन थांबलेल्या असतात. मोठा गेट मग इकडे. या ठिकाणी मी गाडी पार्क केली आहे. स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, बाजूचाच रोड आहे. आता आपल्या इथून पूर्ण चालत जायचं आहे. आणि लोक अगदी पार्किंग खूप लांब लांबपर्यंत लावलं. आणि आपण पण तसंच इथं लावूया. हे आहे पंढरपूर रेल्वे स्टेशन. डायरेक्ट ट्रेनने पण आपण येऊ शकतो कधी, एरवी ऑफ सीझनला. आता पूर्ण गाड्या फुल होत्या. स्टेशन एरिया आहे, नवीन बांधलं एकदम काहीतरी. नाश्त्याचे दुकान आहे सगळीकडे. आणि आम्ही असे ग्रुपने चाललो चालत चालत पुढे. पुढे तर आणखीन गर्दी दिसणार आहे आपल्याला.
इकडे नाश्ता दान केला जातोय. इकडे तुम्हाला जिकडे तिकडे केळी, पाणी, चहा असा नाश्ता वाटताना बघायला मिळेल. आणि काही जणांचं दर्शन झालेलं आहे. ते अर्धी मंडळी चाललेत रिटर्न वारीमध्ये, दिंडीमध्ये जे आलेले असतात ती. या सर्व दिंडी आहेत. दिंडींना क्रमांक दिले बघा. 134 दिंडी क्रमांक आहे रथामागे. आम्ही थांबलो इकडे चहा पिण्यासाठी. थोडी इकडे जागा मोकळी वाटते. तर चहा स्पेशल सांगितले 5 बनवत आहेत त्या. इकडे काहीतरी माने भोजनालय आहे. बहुतेक इकडे हॉटेल आणि सगळे म्हणजे जिथे मिळतात नाश्ता वगैरे ते दुकानं ऑलमोस्ट जास्त रनिंग नाहीत. जास्त असे म्हणजे झटपट बनणारे पदार्थ बनवत आहेत. चहा वगैरे, वडापाव वगैरे कुठे मिळत नाही शक्यतो. सगळे मंडळी तिकडेच चाललेत. आम्ही पण तिकडे जाणार आहोत. म्हटलं चहा पिऊन जाऊयात. या चाय प्यायला मस्त स्पेशल चाय बनवले. खूप गर्दी झाली इकडे. जिकडे तिकडे मंडळी आहे ना भजन कीर्तन करतात घरोघरी पण. आपण चंद्रभागाच्या तिरी पोचायला रस्त्यात आपण पोचतो आता तिकडे. त्या साईडला बघताय ना नदीमध्ये चंद्रभागेचा घाट आहे इकडे. चंद्रभागेमध्ये आपण स्नान नाही केलं परंतु पाय भिजवलेत. आता गर्दी कधीपासून कमी होईल? उद्यापासून, परवापासून? उद्यापासून तेवढी नाही. उद्या होईल थोडी थोडी. आज पण उद्या थोडी थोडी नॉर्मल. यावर्षी जरा चंद्रभागेला पाणी कमी आहे ना, तर जास्त वरपर्यंत असतं का? होतं अगोदर होतं. पाऊस जास्त असलं तर वरपर्यंत असतं. पब्लिकमुळे कमी केले पाणी. हा ना, पाणी भरपूर असतं. काल पाणी भरपूर. वरनं पाणी कमी सोडतात मग. जरा थोडं नॉर्मल कमी ठेवले पब्लिकमुळे. जरा धरण आहे वरती ना, तिकडे धरण आहे का? बंधारा आहे मोठा. बंधारा आहे, त्यातनं पाणी सोडतात. काल होतं भरपूर, आज कमी थोडं केलं नॉर्मल. तर तुम्ही हे गंध लावायचं काम करता शिळा? छान वाटतंय. आम्ही सगळ्यांनी इकडे लावलीच बघा शिळे. खूप छान वाटलं इकडे. चंद्रभागा तीरावरती पूर्ण गर्दी आहे. पूर्ण घाटावरती पूर्ण सगळी भक्तभाविक आलेले आहेत.
त्या ठिकाणी घाटावरती तर खूप गर्दी आहे आणि वरती नंतर दर्शनाची रांग बघा ना तर खूप मोठी आहे बघा. अशी पुढे पुढे गेले, मंदिर तर खूप पुढे आहे. तिकडच्या परिसरात तर एवढी गर्दी आहे ना, सगळ्या दिंडी आल्यात त्याच्यासोबत सगळे भक्त वगैरे, त्यामुळे खूप तुफान गर्दी आहे. तर आम्ही इकडे चंद्रभागेच्या तिकडे कळस दर्शन घेतलं आणि चंद्रभागेच्या इकडे दर्शन घेऊन थोडंसं पाण्यात गेलो आणि नंतर आता निघतो आम्ही. आज खूप गर्दी असते मंदिरात, रांग म्हणजे खूप तास लागतील इकडे, पण पुढे पुढे चाललं आहे. छान वाटलं इकडे येऊन. नेक्स्ट टाईम फॅमिलीसोबत आम्ही येऊ. इच्छा होती इकडे यायची, ती पूर्ण झाली. बरेच जण म्हणतात की विठ्ठलाचं दर्शनपेक्षा त्या ठिकाणी ज्या भावनेने आपण जातो ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला विठ्ठल दिसत असतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं काय सगळ्यांच्याकडे दर्शन होत नाही, पण वारी करायची, वारीला जायचं या उद्देशाने इकडे मंडळी येतात. हे जुना वाडा बघा इकडे बघायला मिळते. आम्ही घाटावरून आलो इकडे. छान असं मोठं इकडे वडाचं झाड आहे आणि आम्ही दुसऱ्या साईडने आलो. तेव्हा जुनी बांधकाम आहे एकदम. जेव्हा संत सगळे होते त्यावेळेस पंढरपूरचा नजारा कसा असेल, हे सगळं काहीच नसेल इकडे. म्हणजे घरं वगैरे अशी नसतील काहीच. 1200च्या काळात पंढरपूर कसं असेल, तेव्हाची माणसं किती असतील. आपण बघितली ती रांग वेगळी आणि तीच ही जॉईंट झालेली रांग इथून रोडपासून अगदी खूप पाठपर्यंत गेले. ठिकाणी आम्ही केळी घेतली खायला. सकाळी फक्त चहा प्यायला होतो, केळी खाऊ. फायनली आम्ही पोचलो गाडीमध्ये. जवळपास एक अर्धा तासापेक्षा जास्त, पाऊण तास आम्ही चाललो. पाऊण तास, 1 तास झाला असेल. रस्त्याला गर्दी वगैरे होती आणि 1 तास पोचलो. खूप चाललो आम्ही. आता इथून निघतोय. छान झाला प्रवास वगैरे आणि पंढरपुरात येऊन प्रसन्न वाटलं. इकडच्या वाईब्सच वेगळ्या आहेत. म्हणजे खूप लांबून लांबून लोक येतात. अगदी ग्रामीण भागातून येतात लोक, जास्त करून शेतकरी लोक, कष्टकरी लोक. त्यामुळे वेगळंच समाधान मिळालं. तिथे एक नोटीस करतो ना मी, म्हणजे श्रीमंत तर येतातच, पण जास्त करून आहे ना असे कष्टकरी लोक खूप येतात, शेतकरी वगैरे. हे जास्त नोटीस केलं बघायला. आपण एरवी गाड्या घोड्याहून येणारे लोक कधी ऑक्सिजनला येतात, पण ह्या वारीच्या टायमाला येणारे लोक शेतकरी, सगळे कष्टकरी लोक आहेत, ते बघायला मिळतं. त्यामुळे भारी वाटलं. चला आता इथून आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. आता बघूया कुठे स्टे वगैरे असेल ते बघू. बरं होतं काय ते. आम्ही येताना घरी प्रसाद वगैरे घेतलेत. प्रसाद घेतली का? घेतलं. सगळ्यांनी प्रसाद घेतले ते बघा. आणि हे घरी. चला आता निघूया. पाऊस धरला तिकडे. कालपासून काही पाऊस लागलाच नाही. पाऊस धरलाय थोडा थोडा. आम्ही आता परतीच्या प्रवासाला होतो. वेळापूरला थांबलो इकडे नाश्ता करायला. भूक खूप लागले. वाजले जवळपास 2:45. इकडे मिसळपाव घेतले. मिसळची टेस्ट एकदम झणझणीत आहे. तिखट वगैरे कसं आहे. लोणावळावरून पकडला लोणावळा. आता आम्ही इथून जाणार जेजुरीला. आज आमचा स्टे असणार जेजुरीमध्ये. तर पूर्ण रस्ता मस्त आहे. आम्ही नाश्ता केला एका ठिकाणी वेळापूरला आम्ही नाश्ता केला. नंतर नॉनस्टॉप आलो. CNG कुठेच मिळत नाही आणि जिथे CNG 1-2 पंपावरती होता ना, तर एवढी रांग ना बाबा, 2 तास लागले असते. त्यात पण तुमचा नंबर आला तर बरा. नंबर यायच्या अगोदर 4 गाड्या उभ्या आहेत आणि तेव्हा CNG संपलं तर संपलं. 2 तास पण गेले. असा विषय म्हणून आम्ही पेट्रोल भरला. जाताना पेट्रोल, येताना पेट्रोल. म्हणजे ऑप्शन आहे पेट्रोल CNG. जेव्हा खाली असेल तेव्हा भरायचं. आणि त्याच्या खूप गाड्या आहेत ना मुंबईतनं, त्याच्यामुळे कुठेच CNG अवेलेबल नाही आणि झाले असेल तरी खूप रांग आहे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट असं झालो. आता इथून आपण पोचूया. एक दाखवत आहे 1 तासावर ते पण पोचणार जेजुरीमध्ये. असा रस्ता पुढे पकडणार आपण
आणि डायरेक्ट पुण्यात जाऊया. जेजुरीत थांबूया जरा आज. कसं काय ते दर्शन वगैरे आपण बघू. पुढचं प्लॅन 1 तास लागेल. म्हणजे आता वाजलेत 4:30 आणि आपल्याला अजून 1 तास आहे. बरोबर 5:30ला पोहोचणार. आम्ही ठरवलं काळोख पडायच्या आतमध्ये पुण्यात पोचायचं जेजुरीला, नंतर पुढचा प्लॅन करायचा. पण आमचा मस्त झाला प्रवास. सकाळी लवकर उठलो, दर्शन घेतला, पंढरपुरात गेलो, चाललो खूप. आम्ही जवळपास 1 तास 1.5 तास जायला यायला, परत 1-1.5 तास, 2 तास तरी चाललो, 2-2.5 तास. नंतर जमल्यासारखं झालेलो. मग पुढे येऊन नाश्ता केला. पाऊस पण पडला थोडा मध्ये. ट्रॅफिक झाली होती. आम्ही दुसरा रस्ता पकडल्यानंतर थोडी जाम झाली होती तिकडे. खूप गाड्या आल्या ना कालपासून, ते सगळ्या एकत्र निघाल्या. एका ठिकाणी जाम झाल्या, मग परत दुसरा रस्ता मी रिटर्न मारून दुसऱ्या ठिकाणी परत गेलो. तर ते सगळं असा एक्सपिरियन्स होता आमचा ओव्हरऑल. आता हा आम्ही जेजुरीत जाऊ, तेव्हा बघूया तिकडे हॉटेल वगैरे कसं काय कुठे करायचं ते. पण मस्त आलं होतापर्यंत. रस्ता मोकळा आहे, इकडे काय एवढी गर्दी नसते. हायवे पण छान झाला, नवीन रस्ता झाला आहे. अपडेट ही आहे की इकडे 1 नंबर सुसाट रस्ते आहे. म्हणजे एकदम प्रॉपर सर्व्हिस रोड आहे, सगळं आहे, मस्त आहे. जेजुरीचा रस्ता पकडला आम्ही. लोणंदवरून एक फाटा पडतो, इथून बरोबर 30 किलोमीटर आहे, 28-30 किलोमीटर आहे. हा रस्ता पण मस्त झाला इकडचा जेजुरीचा लोणंदवरून. मंडळी आपण जेजुरी पोचतोय. जेजुरीचा परिसर बघा, जेजुरीचा गड दिसतोय इकडून. खंडोबाचा डोंगर इकडे वरती. आपल्याला ऑन दी वेच लागतो जेजुरी. आणि आपण तिकडे स्टे करणार आहोत. तिकडे काहीतरी बघूया, लॉज वगैरे किंवा हॉटेल काहीतरी. मंडळी पोचलेलो आहोत जेजुरीमध्ये. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ बघितला असेल आमचा प्रवास. दुसरा हा व्हिडिओ त्याचा पंढरपूरमध्ये आम्ही पोचलो होतो. आणि अजून एक आता जेजुरीमध्ये मी आलो आहे, तर इकडे स्टे असणार आहे. त्याचा व्हिडिओ येईल उद्या वगैरे. तर असे 3 पार्टमध्ये व्हिडिओ केलेत. 2-3 दिवसाचा आमचा हा प्रवास. मग आदल्या दिवशी निघालो स्टे, परत दुसऱ्या दिवशी प्रवास स्टे, असे 3 दिवसाची आमची जर्नी होती. खूप छान वाटलं. एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. म्हणजे आपण डेली रुटीन लाईफमध्ये आपण जेव्हा आपलं काम आणि आपलं हे सगळं घर चालू असतं, त्यातून आपण वेगळ्या काहीतरी देवाच्या दर्शनासाठी जातो, त्यामध्ये एक वेगळं समाधान मिळतं. आणि फॅमिलीसोबत तर आपण असं कुठे जातो ना जेव्हा दर्शन करायला, तर तेव्हा ते वेगळं आणखीन समाधान असतं. तर आमचं प्लॅन जी ही ट्रिप झाली ना, ती फॅमिलीसकटच जायची होती. परंतु काही प्लॅन कॅन्सल होतात अचानक, तसे झाले. तर पण पुढच्या वेळेस जेव्हा कधी आम्ही ऑफ सीझन असेल तेव्हा पंढरपूरला फॅमिलीसकट घेऊन येईन. असं म्हटलं होतं की आई वडिलांना सोबत घेऊन दर्शन करायचं यायचं असतं. तर ती आपलं एक चांगलं पुण्याचं काम आहे. तर आई गेलेली आमच्या गावची त्यावेळेस. तिकडून आमच्या गावावरून गावची सहल निघते, त्यामध्ये ती गेलेली त्यावेळेस. तर तेव्हा देवदर्शन झालेलं, तेव्हा ती जाऊन आले. पण फॅमिलीसोबत असं नाही गेलो. तर तेव्हा कधी असं प्लॅन करून आम्ही, तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल नेक्स्ट टाईम कधीतरी. तर आता गाडी पण आहे आपली, त्यामुळे कधी जाऊ शकतो. आणि जास्त काय अंतर पण नाही, इथून एक 6-7 तासामध्ये पोहोचतो आपण डायरेक्ट पंढरपूरमध्ये. आणि तेव्हा दर्शन डायरेक्ट समोरासमोर आपल्या तिथे होतं. म्हणजे देवाच्या आपण मंदिरात गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. असं दर्शन आपलं चांगलं होतं तिथे. तर ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण जाऊ. पण पंढरपूरला जाऊन चंद्रभागा पूर्ण तिकडचा परिसर बघून खूप भारी वाटलं. आणि दिंडीतला हा एक्सपिरियन्स भारी होता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग असेल काहीतरी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, सी यू, टेक केअर.